हॅलो गाईज, तर सर्वात आधी सांगा मी कशी दिसत आहे. आणि आम्ही सगळेजण आता चाललो रिसेप्शनमध्ये. रिसेप्शन आमच्या घराजवळच आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी सिंपलच कपडे घातले आहे आणि सिंपलच तयारी केली आहे. आणि इकडे माझ्या भावाची पण तयारी झाली आहे आणि माझ्या बहिणीची सुद्धा तयारी झाली आहे. बट तिने यावेळेस पण ड्रेस कोडच घातला आहे, तिचा ब्लॅक टॉप फेवरेटवाला. आणि शीलची पण तयारी झाली होती. आम्ही सगळेजण निघालो आणि आम्हाला भेटला विदू. आणि हा आहे विदूचा भाऊ रियांश. हा पण मानसीला सोबतीच आहे. याने पण ब्लॅकच घातलाय सगळं. ऐकलं विदू कसा बोलते तर. आणि आम्हाला जाता जाताच फटाके फुटताना दिसत होते. रिसेप्शन केव्हाचं चालू पण झालं असं वाटत आहे. मग आम्ही पटकनच गेलो. आणि जाता जाता पप्पासोबत एवढा मोठा जोक झाला की पप्पानी एक चप्पल दुसरी घातली आणि एक चप्पल दुसरी घातली आहे. बरं झालं पप्पाला दिसलं म्हणून. मग पप्पा धावतच गेले घरी चप्पल घालायला. त्यानंतर पप्पा आले आणि आम्ही निघालो. आणि जाऊन बघते तर नाही का, गेट एवढा सुंदर सजवला होता आणि तिथे लिहिलेलं होतं लव, LOVE. एवढं छान दिसत होतं ना की खूपच मस्त. पहिल्यांदाच बघितलं मी असा गेट, असं डेकोरेशन. आणि हे आहे या रिसेप्शनचे नवरी नवरदेव. एवढं छान दिसत होतं, एवढं छान मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. मस्तपैकी फोटो सुद्धा लावला होता नवरी नवरदेवचा. खूप छान डेकोरेशन दिसत होतं. आणि रिसेप्शनमध्ये गेल्याबरोबर तर सर्वात आधी आम्ही बघितलं की काय काय आहे खायला आणि काय काय नाही आहे म्हणून, कारण की आम्ही खायसाठीच जातो तिथे. आणि ह्या रिसेप्शनमध्ये आम्ही काय काय खाल्लं हे बघा व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, सर्वात आधी आम्ही पिली कॉफी, कारण की हिवाळा चालू आहे. तर सगळ्यात पहिले लक्ष आमचं कॉफीकडेच गेलं. कॉफी इतकी छान होती, मस्तपैकी स्ट्रॉंग, खूप मस्त लागत होती. त्यानंतर नाही का विदू जिद करायला लागला की त्याला पण कॉफी प्यायची आहे. मग त्याला नाही का मी कॉफी थंडी करून करून पाजली आणि त्याने कॉफी सोबत गुपचूप सुद्धा खाल्ले. मग नाही का बाकीच्या जे डिश आहे ना त्या चालू व्हायच्या होत्या. तर नाही का तेवढ्या वेळपर्यंत मी गेली माझ्या क्यूटशा आईजवळ. मग आईजवळ जराशी उभी राहिली. बघा आई कशी दिसते, छान दिसते ना. नंतर नाही का बघते तर नूडल्सचं काउंटर चालू झालं होतं. मग मी आईला घेऊन गेले नूडल्स खायला. आणि नूडल्स इतके टेस्टी होते ना की खूप मस्त लागत होते. आणि मग नाही का मी नूडल्सच खात राहिली आणि आई नूडल्स खाऊन पटकन दहीवडे खायला गेली होती. मग मी पण गेली दहीवडे खायला. तर नाही का गर्दी खूप जास्त होती. बट काही नाही, माझा भाऊ आहे ना शील, त्याने म्हटलं ताई मी तुला आणून देतो ना दहीवडे. आणि मस्त मी खाल्ले दहीवडे. आणि त्याच्यासोबतच नाही का बाजूला होते काले गुलाबजामुन. आणि मग ते पण मी खाऊन घेतले. मग नाही का खाता खाताच माझं लक्ष गेलं विदूकडे. तर तो नाही का या छोट्याशा मुलीला इम्प्रेस करण्यात बिझी होता. बळीया डान्स करत होता, तिच्यावर लाईन मारत होता. त्यानंतर मी म्हटलं स्वतःला इकडे तिकडे लक्ष नको देऊ, खाण्याकडे लक्ष दे बाई. आणि मी घेतला मुंगाचा हलवा. एवढा टेस्टी होता की खूप जास्त. पण मी नाही का आधी काला गुलाबजामुन खाल्ला होता ना, म्हणून नाही का खूप जास्त गोड लागत होतं, म्हणून मी जास्त काही खाल्लं नाही. आणि त्यानंतर नाही का आम्ही गेलो गुपचूपच्या काउंटरवर. आणि गुपचूप इतके घाणेरडे लागत होते ना एकदम. नाही नाही म्हणजे सांगू नाही शकत, खूप जास्त घाणेरडे लागत होते. आम्ही आत्तापर्यंत जितकंही काही छान छान खाल्लं होतं त्याची सगळ्याची टेस्ट चालू गेली होती आमच्या तोंडातून. आणि तोंड बिलकुल खराब खराब वाटत होतं. मग आम्ही सगळेजण गेलो जेवायला. सर्वात आधी घेतलं मीठ आणि सलाद. त्यानंतर घेतलं मी भात. खूप काय होतं जेवायला, बट आधीच खूप काही खाल्ल्यामुळे पोटात काही जागा नाही होती ना, म्हणून भातच घेतला, पोळी घेतली नाही होती. मग सिद्धू काका, काकू, आई आणि मी आणि शील आम्ही सगळेजण बसलो होतो जेवण करायला. आणि सगळंच जेवण नाही का खूप जास्त छान होतं. त्यानंतर नाही का आम्ही पुन्हा एकदा कॉफी पिली, कारण की थंडीच इतकी लागत होती की 10-10 वेळा कॉफीच प्यायची इच्छा होत होती. आणि मग कॉफी पिऊन आम्ही निघालोच होतो. तर दिसले आम्हाला बडी मम्मी. जरा लेटच आले होते रिसेप्शनमध्ये, पण बडी मम्मीने खूप छान तयारी केली होती, खूप छान दिसत होत्या. त्यानंतर नवरीन आणि नवरदेवचा जरासा डान्स बघितला. आणि मी निघाली घरी जायला, कारण की खूप जास्त झोप लागत होती. चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.